तुमचं बाळ पण सारखं सारखं गुळणी टाकतं का? बाळ गुळणी टाकतंय म्हटल्यावर पहिला प्रश्न येतो तो म्हणजे आईवर. आईने काहीतरी आंबट, तिखट, तेलकट खाल्लं असेल म्हणूनच बाळ गुळणी टाकतं. पण याच्या मागचं कधी शास्त्रीय कारण तुम्ही जाणून घेतलं आहात का? चला तर मग आपण बाळ सारखं गुळणी टाकतं याचं कारण समजून घेऊया. याचं मेन रिझन आहे की बाळाचं अनमॅच्युअर लोअर इसोफेजियल स्फिंक्टर हे एक म्हणजे काय आहे, एक वॉल्व असतो. जेव्हा बाळाचं अन्ननलिकेतून दूध जठरात जेव्हा जातं तेव्हा हा वॉल्व बंद होतो. पण हा वॉल्व बाळामध्ये अनमॅच्युअर असल्यामुळे बाळ दूध पिल्यानंतर जठरात गेलेलं दूध पुन्हा परत अन्ननलिकेतून तोंडावाटे बाहेर येतं. यालाच आपण गुळणी म्हणतो. बाळ 6 महिने ते 1 वर्षाचं होईपर्यंत हा वॉल्व नॅचरली मॅच्युअर होतो. जर तुमचं बाळ सारखं सारखं गुळणी टाकत आहे आणि बाळाचं वजन पण व्यवस्थित वाढत आहे, बाळ व्यवस्थित पोटाला खातं, बाळाचे डेव्हलपमेंट सगळे चांगले आहेत, जर असं बाळाची परिस्थिती असेल तर तुम्हाला काहीच सिरियस गोष्ट नाही. गुळणी म्हणजे एकदम नॅचरल थिंग आहे. पण तुमचं बाळ सारखं सारखं गुळणी टाकतं पण बाळाचं वजन पण वाढत नाही, बाळ पोटाला खायला दमवतं किंवा बाळाला त्याचा काही त्रास होतो किंवा ही बाळ गुळणी टाकतं, हे एक गुळणी नसून ती फोर्सफुली उलटी आहे. यावेळेला तुम्हाला डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. यावेळेला तुम्ही नक्कीच डॉक्टरांसोबत कन्सल्ट करा. आणखी एक गोष्ट, प्रत्येक वेळेस बाळाला दूध पाजवल्यानंतर बर्पिंग करणं खूप गरजेचं आहे. मी खाली काही गोष्टी दाखवल्या आहेत, या पद्धतीने तुम्ही बाळाचं बर्पिंग करू शकता. याचसोबत आपण बाळाचं ओव्हरफीडिंग थांबवलं पाहिजे. जर आपण बाळाला ओव्हरफीडिंग करत असाल तर बाळाला जेवढं दूध हवं आहे तेवढं बाळाच्या पोटात राहतं. बाळाचं पोट खूप छोटं असतं आणि एक्स्ट्राचं जे दूध आहे ते बाळ गुळणी वाटे बाहेर टाकतं. त्यामुळे ओव्हरफीडिंग बाळाचं थांबवलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेस बर्पिंग केलं पाहिजे. या 2 गोष्टी तुम्ही जर केलात तर बाळाची गुळणी बऱ्याच प्रमाणात कमी येईल.